आदित्य ठाकरेंना इच्छुकांची नाराजी दूर करता येत नाहीये का असा सवाल केला जातोय, कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करण्यासाठी मैदानात उतरलेत। एबी फॉर्म वाटप करताना वरळीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। वरळीमध्ये एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची आणि नाराजांची मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे। वरळीतील नाराज उमेदवारांना समजावण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला। हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यास विरोध करत सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्यानं त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं। वरळीतील एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांना देखील मातोश्रीवर बोलावलं गेलं। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। पद्मेश, आदित्य ठाकरेंना मनधरणी करणं जमलं नाही, पण उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केल्यानंतर हे जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांची मनधरणी झाली आहे का? कसं नक्कीच वरळी विधानसभेमध्ये आता पेस वाढल्याचं पाहायला मिळते। स्वतः आदित्य ठाकरे यांचा जो आमदार असलेला जो वरळी विधानसभा आहे त्यामध्ये अनेक जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज झाल्याचं पाहायला मिळते। आपण वॉर्ड वाईज जर गेलं तर प्रभाग क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे जे सूर्यकांत कोळी आहेत, जे शाखा प्रमुख आहेत, हे नाराज होऊन त्यांनी काल राजीनामा दिला आणि ते पुढील 10 ते 15 मिनिटात मातोश्रीवर येत आहेत। स्वतः उद्धव ठाकरे यांची ते भेट घेत आहेत। आणि दुसरा जो वॉर्ड म्हणजे 196 त्यामध्ये स्वतः विभाग प्रमुख जे आशिष चेंबूरकर आहेत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे ज्या आकर्षिका पाटील या आदित्य ठाकरे यांच्या आपण पाहिलं तर प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या। ज्या हाय रायसिंग ज्या सोसायटी आहेत त्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला होता। त्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे। आणि तिसरा प्रभाग म्हणजे 197 हा जो प्रभाग आहे तो मनसेला सुटल्यामुळे तिकडचे स्थानिक शिवसैनिक आहेत ते नाराज झालेत आणि थेट आम्ही राजीनामा देऊ अशा त्यांनी काल बैठक घेऊन घोषणा केली होती। त्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे यांना मनधरणी करता आली नसल्यामुळे आता थेट उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मनधरणी करण्यासाठी मैदानात उतरावं लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।